नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, संस्कृती एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण मौर्यकालीन भारत यामधला राहिलेला भाग सम्राट अशोकाचा अभ्यासणार आहे। ठीक आहे, याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये ग्रीक सम्राट सिकंदरची स्वारी आणि मौर्य साम्राज्याचा विस्तार कसा झाला, चंद्रगुप्ताने कसा केला याचा अभ्यास केलेला आहे। ठीक आहे, संस्कृती एज्युकेशन आणि मौर्यकालीन भारत असं जर सर्च केलं यूट्यूबला तर तुम्हाला हे मिळून जाईल। ओके, ठीक आहे, आपल्या व्हिडिओला चांगला प्रतिसाद मिळतोय तुमचा आणि असंच जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा व्हिडिओ, जेणेकरून त्यांनाही याचा लाभ होईल। ओके, काही शंका असतील तर आणखीन कमेंट करून विचारू शकता। ठीक आहे, तर आज आपण बघूया सम्राट अशोक। ओके, तर कोण होता सम्राट अशोक, त्यानं कशी मौर्य साम्राज्याचा विस्तार पुढे केला ते पाहूया आता। चंद्रगुप्ताने राजपदाचा त्याग केल्यानंतर त्याचा मुलगा बिंदुसार मगधचा राजा झाला। चंद्रगुप्तानंतर त्याचा मुलगा बिंदुसार मगधचा राजा झाला आणि बिंदुसाराच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा अशोक इसवी सन पूर्व 273 मध्ये सत्तेवर आला। तर डायरेक्टली चंद्रगुप्तानंतर अशोक आलेला नाही, तर चंद्रगुप्ताचा मुलगा बिंदुसार आणि बिंदुसाराचा मुलगा अशोक हा इसवी सन पूर्व 273 मध्ये सत्तेवर आला। राजा होण्यापूर्वी त्याची नेमणूक तक्षशिला आणि उज्जैनी येथे राज्यपाल म्हणून करण्यात आलेली होती। ठीक आहे, तर हे उज्जैनी मध्य प्रदेशमधलं आहे आणि तक्षशिला हे आत्ताचं पाकिस्तानात आहे। ठीक आहे, तो राज्यपाल असताना तक्षशिला येथे झालेले बंड त्याने यशस्वीरित्या मोडून काढलेलं होतं। तर त्याच्या काळात एक युद्ध झालेलं होतं, बंड झालेला होता। ठीक आहे, तर ते त्याने यशस्वी मोडून काढलेलं होतं। मगधचे सम्राटपद प्राप्त झाल्यानंतर त्याने कलिंगवर स्वारी केली। तर कलिंग हे काय आहे, महाजन पदापैकी एक आहे। तर त्यानं काय केलं, कलिंगवर स्वारी केली। ज्यावेळी अशोक हा सम्राट झाला त्यावेळी त्यानं कलिंगवर स्वारी केली। कलिंग राज्याचा प्रदेश आजच्या ओडिशा राज्यात होता। ठीक आहे, आजचं जे ओडिशा राज्य आहे त्या ठिकाणी कलिंग राज्याचा प्रदेश होता। सम्राट अशोकाने कलिंगवर विजय मिळवला। तर कलिंग जिंकणारा राजा कोण होता, हा सम्राट अशोक होता। ठीक आहे, वायव्येस अफगाणिस्तान आणि उत्तरेस नेपाळपासून दक्षिणेस कर्नाटक आणि आंध्र प्रदेशांपर्यंत तसेच पूर्वेस बंगालपासून पश्चिमेस सौराष्ट्रपर्यंत सम्राट अशोकाचे साम्राज्य पसरलेले होते। ठीक आहे, तर ह्या सम्राट अशोकाचं साम्राज्य कुठून कुठपर्यंत पसरलेलं होतं, दक्षिणेस उत्तरेस इथून आहे वायव्येस अफगाणिस्तान आणि उत्तरेस नेपाळपासून दक्षिणेस कर्नाटक आणि आंध्र प्रदेशपर्यंत तसेच पूर्वेस बंगालपासून पश्चिमेस सौराष्ट्रापर्यंत सम्राट अशोकाचं राज्य पसरलेलं होतं। आता ह्याचं कलिंगचं युद्ध कसं झालं बघा, हे खूप महत्त्वाचं युद्ध आहे। ठीक आहे, कलिंगच्या युद्धातील रक्तपात पाहून अशोकाने पुन्हा कधीही युद्ध न करण्याचा निर्णय घेतला। सत्य, अहिंसा, इतरांप्रती दया आणि क्षमावृत्ती हे गुण त्याच्या दृष्टीने महत्त्वाचे होते। तर त्यानं जसं कलिंगवर युद्ध केलं, त्या युद्धामुळे त्यानं खूप भयंकर असा रक्तपात पाहिला। ठीक आहे, सत्य, अहिंसा इत्यादी प्रती पुन्हा त्याच्या मनात दया आणि क्षमावृत्ती निर्माण झाली। ठीक आहे, आणि त्यावेळी त्यानं त्यातला युद्धातला रक्तपात पाहून अशोकाने पुन्हा कधीही युद्ध न करण्याचा निर्णय घेतला। ठीक आहे, तर इथं बघा, हे अशोकाचं जे साम्राज्य होतं हे ब्लॅक कलरमध्ये दिलेलं आहे। ओके, तर हे जे आहे एवढं, हे डार्कमध्ये ग्रे कलरमध्ये दिसतंय, हे पूर्ण एवढं सम्राट अशोकाचं साम्राज्य होतं आणि हे कलिंग या ठिकाणी आहे बघा। ठीक आहे, चालत नाही आहे। ओके, ठीक आहे, तर कलिंग इथं आहे आणि हे एवढं मोठं साम्राज्य या अशोकाच्या काळात पसरलेलं होतं। ठीक आहे, किती मोठं आहे बघा हे। ओके, पुढे बघा, त्याचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्याने ठिकठिकाणी शिलालेख आणि स्तंभलेख कोरविले। ठीक आहे, तर त्याचा जो संदेश होता, आता त्यानं काय संदेश दिला आहे ते इथे दिलेला आहे बघा। माता पित्यांची सेवा करणे चांगले आहे,
ज्या विजयामुळे प्रेमभावना वाढते तोच खरा विजय. हे संदेश सम्राट अशोकानं दिलेले आहेत आणि हा संदेश येणाऱ्या पुढच्या अनेक पिढ्यांसाठी महत्त्वाचा असल्यामुळे त्यानं पोहोचवण्यासाठी ठिकठिकाणी शिलालेख आणि स्तंभालेख कोरविले. हे लेख ब्राह्मी लिपीत आहेत. या लेखांमध्ये त्याने स्वतःचा उल्लेख देवान पियो पियदसी म्हणजे देवाचा प्रिय प्रियदर्शी असा केलेला आहे. राज्याभिषेक झाल्यानंतर 8 वर्षांनी त्याने कलिंगवर विजय मिळवला आणि तेथील विनाश पाहून त्याचे हृदय परिवर्तन झाले याचा उल्लेख त्याच्या एका लेखात आहे. ठीक आहे, कलिंगवरचा जो रक्तपात पाहिला त्यानं ते पाहून त्याचं हृदय परिवर्तन झालं आणि याचा उल्लेख कुठं झालेला आहे, त्याच्याच एका लेखामध्ये केलेला आहे. सम्राट अशोकाच्या दिल्ली टोपडा येथील एका लेखात वटवागळे, माकडे, गेंडे इत्यादीची शिकार करू नये, जंगलातील वनवे लावू नयेत असे सक्त निर्बंध लिहून ठेवलेले होते. म्हणजे हा राजा सम्राट अशोक हा इतका प्रजाप्रिय होता आणि निसर्गप्रेमीसुद्धा होता की ज्यानं त्याच्या एका लेखामध्ये वटवागळे, माकडे, गेंडे यांची शिकार करू नका आणि जंगलात वनवे लावू नका असे सक्त निर्बंध लावून ठेवलेले होते. ठीक आहे, म्हणजे यावरून आपल्याला लक्षात येते की हा राजा किती प्रजाप्रिय आणि निसर्गप्रेमी होता. ठीक आहे. सम्राट अशोकाचे धर्मप्रसाराचे कार्य. अशोकाने स्वतः बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता. त्याने पाटलीपुत्र येथे बौद्ध धर्माची 3री परिषद बोलावली होती. तर हा स्वतः यानं कुठल्या धर्माचा स्वीकार केलेला होता? बौद्ध धर्माचा स्वीकार केलेला होता आणि त्याने पाटलीपुत्र येथे बौद्ध धर्माची 3री परिषद बोलवली होती जी की त्याची राजधानी होती. बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी अशोकाने आपला मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा यांना श्रीलंकेस पाठवले होते. तर यानं काय केलं तर बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी स्वतःचा मुलगा आणि मुलगी महेंद्र आणि संघमित्रा यांना श्रीलंकेला बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी पाठवलं होतं. आग्नेय आशिया आणि मध्य आशिया येथील देशांमध्येही त्याने धर्मप्रचारासाठी बौद्ध भिक्खू पाठवले होते. त्याने अनेक स्तूप आणि विहार बांधले होते. म्हणजे हा बौद्ध धर्माचा पाठीराखा होता. बौद्ध धर्माचा प्रसार करणारा महान असा राजा होता. बौद्ध धर्माचा स्वीकार याने केलेला होता. ठीक आहे. अशोकाने केलेली लोकोपयोगी कामे बघा काय आहेत. अशोकाने प्रजेसाठी सुखसोयी निर्माण करण्यावर भर दिला. उदाहरणार्थ माणसांना तसेच पशूंना मोफत औषधोपाणी मिळावे अशी सोय केली. अनेक रस्ते बांधले. सावलीसाठी रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना झाडे लावली. धर्मशाळा बांधल्या. विहिरी खोदल्या. म्हणजे यांनी प्रजेसाठी सुद्धा खूप महत्त्वाची अशी कामे करून ठेवलेली होती. म्हणजे हा प्रजाप्रिय असा राजा त्या काळी होऊन गेला. एक प्रोजेक्ट दिला आहे तुम्हाला करायला. परिसरातील कोणत्या संस्था कोणती लोकोपयोगी कामे करतात याचा अहवाल तयार करा आणि तुमच्या शाळेत सादर करा. ठीक आहे. पुढे पाहूया मौर्यकालीन राज्यव्यवस्था. तर त्यावेळीची राज्यव्यवस्था ही कशी होती. मौर्य साम्राज्याची राजधानी पाटलीपुत्र येथे होती. याच्या आधी आपण पाहिले. राज्यकारभाराच्या सोयीसाठी साम्राज्याचे 4 विभाग पाडले होते आणि त्यांच्या राजधान्याही वेगवेगळ्या होत्या. आता मला सांगा हे एवढं मोठं असं साम्राज्य पसरलेलं आहे या ठिकाणी. तर ह्याचं एका ठिकाणी जर राजधानी असती तर हे सर्व सांभाळता येणं शक्य नव्हतं. त्यासाठी या अशोकानं काय केलं तर वेगवेगळ्या भागांनी 4 विभाग पाडले होते आणि त्यांच्या राजधान्यासुद्धा वेगवेगळ्या होत्या. हे खूप महत्त्वाचं परीक्षेच्या दृष्टीने हे पाठ करून ठेवावं लागेल. ओके. तर पहिला होता पूर्व विभाग. त्याची राजधानी तोशाली म्हणजे ओडिसा. पश्चिम विभाग उज्जैनी कुठं आहे मध्य प्रदेशात. तिसरी आहे दक्षिण विभाग सुवर्णनगरी. हे कुठं आहे कर्नाटकातील कनकगिरी. आणि उत्तर विभाग तक्षशिला जे की आता कुठं आहे पाकिस्तानात आहे. ठीक आहे. तर हे 4 विभाग मौर्यकालीन साम्राज्यातले होते. राज्यकारभारात राजाला सल्ला देण्यासाठी मंत्री परिषद असे. वेगवेगळ्या पातळ्यावर काम करणारे अनेक अधिकारी होते. या सर्वांवर देखरेख करण्यासाठी आणि शत्रूच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी अत्यंत सक्षम असे हेर खाते होते. हेर खाते म्हणजे गुप्तपणे या सर्व कारभारावरती लक्ष ठेवलं जात असे. जर इथे कुठेही
थोडी जरी हैगई झाली किंवा चुकीचा कारभार झाला असं जर दिसून आलं तर या हेरखतामार्फत अशोकापर्यंत ही माहिती पोचवली जात होती किंवा त्या काळच्या राजापर्यंत ही माहिती पोचवली जायची आणि त्यांना कडक अशी शिक्षा केली जायची. ठीक आहे, तर एवढं हे मौर्यकालीन राज्यव्यवस्था त्या काळची प्रगत होती. ठीक आहे. त्यानंतर मौर्यकालीन लोकजीवन कसं होतं बघा. राज्यव्यवस्था पाहिली, आता लोकजीवन पाहूया. मौर्य काळात शेतीच्या उत्पादनाला खूप महत्त्व होते. शेतीबरोबरच व्यापार आणि इतर उद्योगही भरभराटीला आलेले होते. हस्तिदंतावरील कोरीव काम, कापड विणणे आणि रंगवणे, धातुकाम यासारखे अनेक व्यवसाय त्यावेळी अस्तित्वात होते. म्हणजे लोकांच्या लोकजीवनासाठी म्हणजे लोकांना जगण्यासाठी त्यावेळीचा जो व्यापार होता हा खूप भरभराटीला आलेला होता. ठीक आहे. त्यामध्ये काय काय उद्योग होते. हस्तिदंतावरील कोरीव काम. ठीक आहे. हस्तिदंत म्हणजे हत्तीचे जे दात आहेत त्याच्यावरील कोरीव काम, कापड विणणे, रंगवणे, धातुकाम करणे हे इत्यादी व्यवसाय त्यावेळी भरभराटीला आलेले होते. म्हणजे त्यांना सम्राट अशोकाने किंवा इतर मौर्य राजांनी त्यांना एक प्रकारचं अभय दिलेलं होतं, म्हणजे सांभाळलेलं होतं त्यांना. ते व्यवसाय बुडलेले नव्हते. ठीक आहे. चकाकी असलेली काळ्या रंगाची मातीची भांडी घडवली जात. नौका बांधणी हा एक मोठ्या प्रमाणावरील उद्योग होता. धातुकामामध्ये इतर धातूबरोबर लोखंडाच्या वस्तू बनवण्याचे तंत्रज्ञानसुद्धा विकसित झालेलं होतं. नगरांमध्ये आणि ग्रामांमध्ये उत्सव समारंभे साजरे होत. त्यामध्ये लोकांच्या मनोरंजनासाठी नृत्य गायनाचे कार्यक्रम होत. कुस्तीचे खेळ, रथांच्या शर्यती लोकप्रिय होत्या. सोंगट्याचा खेळ, बुद्धिबळ यासारखे खेळ आवडीने खेळले जात आणि त्यावेळी बुद्धिबळाला अष्टपद असे नाव होते. तर मनोरंजनाचे सुद्धा कार्यक्रम त्या टायमात हे मौर्यकालीन साम्राज्यात होते. तर काय होते, कुस्तीचे खेळ होते, रथांच्या शर्यती होत्या, सोंगट्यांचा खेळ होता, बुद्धिबळ यासारखे खेळ आवडीने खेळले जात आणि बुद्धिबळाला त्यावेळी अष्टपद हे नाव होतं. ठीक आहे. स्तंभशीर्ष हे सम्राट अशोकाचं एक शीर्षक आहे. बघा काय येतं. मौर्यकालीन कला आणि साहित्य. सम्राट अशोकाच्या काळात शिल्पकलेला उत्तेजन मिळालं. ठीक आहे. अशोकाने उभारलेले स्तंभ हे भारतीय शिल्पकलेचे उत्तम नमुने आहेत. त्याने उभारलेल्या स्तंभावर सिंह, हत्ती, बैल यासारख्या प्राण्याचे अतिशय उत्तम शिल्प आहे. सारनाथ येथील अशोक स्तंभावरील चक्र भारताच्या राष्ट्रध्वजावर झळकत आहे. ठीक आहे. तर हे सारनाथ येथील अशोक स्तंभावरील चक्र आहे. ठीक आहे. तर हे चक्र बघा, हे चक्र आपल्या सध्या भारताच्या ध्वजामध्ये आहे, बरोबर मध्ये. ठीक आहे. आणि हे जे आहे अशोक स्तंभ, याला अशोक स्तंभ म्हणतात. ठीक आहे. तर इथं 4 सिंह आहेत. ठीक आहे. इथं आपल्याला दिसताना 3च दिसतात. तर ह्याच्या इकडल्या बाजूला एक, समोर एक आणि ह्याच्या पाठीमागे एक आहे. ठीक आहे. तर दिसताना समोरून एका वेळी फक्त 3च सिंह दिसतात. तर ही जी कलाशैली आहे सम्राट अशोकाच्या काळामध्ये खूप भरभराटीला आलेली अशी कलाशैली होती. त्या स्तंभावर 4ही बाजूस सिंह आहेत. समोरून पाहताना त्यातील 3च आपल्याला दिसतात. ही भारताची राजमुद्रा आहे. याला काय म्हणतात, भारताची राजमुद्रा म्हणतात. त्याच्या काळात खोदली गेलेली बराबार टेकड्यावरील लेणी प्रसिद्ध आहे. ही लेणी सध्या बिहारमध्ये आहे. भारतातील लेण्यांमध्ये ही लेणी सर्वात प्राचीन आहे. तर सर्वात प्राचीन लेणी सम्राट अशोकाच्या काळातली कोणती आहे, तर ती आहे बराबार. ठीक आहे. सम्राट अशोकाच्या मृत्यूनंतर मौर्य साम्राज्याला उतरती काळा लागली. मौर्य काळानंतर भारतात अनेक राज्ये उदयाला आली, काही साम्राज्यही उदयाला आली. मौर्य साम्राज्य प्राचीन भारतातील सर्वात मोठे साम्राज्य होते. मौर्य काळानंतरच्या राजकीय आणि सांस्कृतिक घडामोडी हे पुढील पाठामध्ये आपण समजून घेऊया. ठीक आहे. तर सम्राट अशोक याचा जेव्हा मृत्यू झाला त्यानंतर मात्र मौर्य साम्राज्यामध्ये कोणताही कर्तबगार राजा झाला नाही. त्यामुळे तिथून पुढं मौर्य साम्राज्याला उतरती काळा लागली आणि त्यानंतर खूप वेगवेगळी राज्ये हे वेगवेगळ्या भागामध्ये उदयाला आली. ठीक आहे. तर ही आहे बार्बरा लेणी.
ओके, बघा ही सर्वात प्राचीन लेणी आहे भारतातली. ही सध्या कुठं आहे? बिहारमध्ये. ओके, तर अशा पद्धतीत आपण मौर्य साम्राज्य यामधलं सम्राट अशोकाचा पूर्ण भाग या व्हिडिओमध्ये अभ्यासलेला आहे. ओके, याबद्दल काही शंका असतील तर कमेंट करून विचारा. व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, आणि ठीक आहे. ओके, एवढंच. त्यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया स्वाध्याय. ओके, स्वाध्याय अभ्यासूया. ठीक आहे, थांबूया. धन्यवाद.